तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांना मिळणार आता 20 मिनिटात कर्ज। कृषी विकासासाठी 14,235 कोटी रुपये मंजूर। ऑस्ट्रेलियाला प्रथमच डाळिंबाची हवाईमार्गे निर्यात। 324 बॉक्समधून भगव्या जातीची डाळिंबे मेलबोर्नला पाठवली। पाथर्डीतील महिला शेतकऱ्यांच्या शेतातील डाळिंबाचा समावेश। सत्तेचा भुकेला नाही मनाने शेतकरी। वरुड येथील जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान। रानडुकरांना मारण्याची परवानगी। रोही व रानडुकराने पिकाचे नुकसान केल्यास अर्ज करा। जळगाव जिल्हा दूध संघात अफरातफर। शेतकरी भाव फरकापासून वंचित। बोनसही नाही। उन्मेष पाटलांचा घणाघात। येवला येथे शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याचे 30,000 परत। मूग विकले 39 किलो, मात्र व्यापाऱ्याने 3200 ऐवजी दिले 32,000। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटो व्यवहाराच्या वेळेत बदल। दुपारी 12 वाजता सुरू होणार कामकाज। सभापती देवीदास पिंगळे यांची माहिती। शेतकऱ्यांना आवाहन। जुन्नर बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचे उपोषण। 7 जणांचे आडतदारांकडे थकले होते पैसे। नाफेडच्या टेंडरकडे कांदा उत्पादकांचे लक्ष। बाजारभाव पाडण्यास शेतकऱ्यांचा विरोध। वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत नाफेड व NCCFच्या माध्यमातून 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी। कोल्हापूर जिल्ह्यातील शेती धोक्यात। रासायनिक खतांचा वापर। माती झिंक व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी। उडीद मूग कापणीची वेळ, मात्र सततधारेने केला खेळ। शेतकरी चिंताग्रस्त। उत्पादनात घट येण्याची शक्यता। सततधार पावसामुळे जनावरांची उपासमार। 15 लाखांहून अधिक नारळ बाजारात। गणेशोत्सवासाठी मार्केट यार्डातून दररोज 2.5 ते 3 लाख नारळांची विक्री। पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादनात घट, भावामध्ये मात्र वाढ। पालेभाज्यांची आवक घटून भावात वाढ। चाकण बाजारभाव। कांद्याची आवक घटली, मात्र बटाट्याचे भाव स्थिर। आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर शेती पाण्याबाबत अन्याय होऊन देणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हुतात्मा बाबू गेनू सागर डिंबे धरणातील पाणी बोगद्याद्वारे पळवून नेण्याचा आमदार रोहित पवार यांचा प्रयत्न आहे। पाणी पळवून नेल्यास या भागात पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल। गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पैठणचे जायकवाडी 90%। कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता। प्रशासन सज्ज। शेतकऱ्यांसाठी 14,000 कोटींचा बूस्टर। बळीराजाच्या उत्पन्न वाढीला मिळेल बळ। कृषी क्षेत्रासाठी 7 महत्त्वपूर्ण योजनांना मंत्रिमंडळाची मंजुरी। वाढत्या चारा दरामुळे दूध उत्पादक हैराण। इंदापूरचा दुग्ध उत्पादक शेतकरी दुहेरी अडचणीत। शेतकरी आणि कृषी उद्योगासाठी ॲग्रीश्युअर फंड आणि ॲग्री इन्व्हेस्टमेंट पोर्टल। केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान करणार आज शुभारंभ। केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान मंगळवारी ॲग्रीश्युअर फंड आणि ॲग्री गुंतवणूक पोर्टल लॉन्चिंग करणार आहेत। नोंदणी केली नसेल तर तुमचा विवाह ठरेल बेकायदा। 8 महिन्यात 379 विवाह नोंदणी करणे आवश्यकच। पुरवठा विभागाकडे भरपूर गहू। ऑक्टोबरचा साठाही दाखल। आनंदाचा शिधा वाटप होणार। पूर्वीचेही धान्य त्यासोबतच मिळणार। माजलगाव शहरालगतच्या शेतीला एकरी 1.5 कोटीचा भाव। भाटवडगाव, केसापुरीसह फुले पिंपळगाव शिवारात वाढती मागणी। 7,000वर शेतकऱ्यांना बहुला रॉंग नंबर। मोबाईल क्रमांकामुळे सन्मान निधीपासून वंचित। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त लाभ म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू करण्यात आली। आनंदाचा शिधाचे 2 दिवसात वाटप। पोहे आणि मैदा वगळला। गौरी गणपतीसाठी नागरिकांना मिळणार शिधा। भोकरदन तालुक्यातील सर्व नद्या दुधडी भरून। 3 वर्षांनंतर नद्या झाल्या प्रवाहित। केळणा, पूर्णा, गिरजा, जुई, धामणा नद्यांना पूर। जुई धरणात मुबलक पाणीसाठा तर भोकरदन शहरातील टँकर बंद झाले। आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात 600 एकर गायरानावर होणार चारा लागवड। विदर्भासह मराठवाड्यातील आत्महत्या नियंत्रणाच्या उद्देशाने शासनाकडून वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची अंमलबजावणी केली जात आहे। बुलढाणा जिल्ह्यात ऑगस्टमध्ये काठावर निभवले, परंतु सप्टेंबरमध्ये बक्कळ पाऊस।
3 महिन्यात सरासरीच्या 14% अधिक पाऊस, जिल्हा कृषी हवामान केंद्राचा अचूक अंदाज. पाथर्डी तालुक्याच्या 6 मंडळात अतिवृष्टी, उडीद मूग उत्पादकांची धांदल, पावसाने उघडीप दिल्यानंतर पोळ्याचा उत्साह. महाराष्ट्रात येत्या 48 तासात मुसळधार, IMDचा या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा. येत्या 48 तासात मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऐन सणासुदीत कांदा लसणाची फोडणी महागली, आरमोरीतील चित्र. कांदा 70 तर लसूण 400 रुपये किलो. कापूस सोयाबीन अनुदान 10 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. अडचणी सोडवून तातडीने अनुदान देण्याच्या कृषी मंत्र्यांच्या सूचना. कापूस आणि सोयाबीनची अनुदानाची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबरपासून जमा करणार. आता सोयाबीन पाठोपाठ मूग, शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच, हमीभावही मिळेना. शेतकऱ्यांकडे शासनाचे होते दुर्लक्ष, शेतकऱ्यांची बाजू घेणार कोण? शंभू सीमा उघडण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केली उच्चाधिकार समिती. शंभू सीमा खुली करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने उच्चाधिकार समितीची घोषणा करताच 5 सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. संततधार पावसामुळे अमरावती प्रकल्पात 58% जलसाठा, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. पाण्याची आवक वाढल्याने दिलासा. लाडक्या बहिणींचा इव्हेंट झाला असेल तर शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे मागणी. पावसाचा कहर, हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, रस्ते उखडले, जमिनी खरडल्या, जनावरेही वाहून गेली. हिंगोली विभागातील चित्र. मी शेतकऱ्यांचं नुकसान वाचवतो पण माझंच नुकसान झालंय. पंजाबराव डक यांचं सोयाबीन वाहून गेलं. परभणी जिल्ह्यात राहणारे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या गावातही मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी व पूरस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलंय. रब्बीसाठी सिंचन प्रकल्पातून पाणी मिळणार. खानदेशात रब्बी हंगाम पुढील महिन्यात सुरू होईल. हंगामात यंदा गिरनारसह अन्य सिंचन प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे. सेलू व जिंतूर तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या, माजी आमदार विजय भांबळे यांची मागणी. आले पिकांवर कंदकुजीचा प्रादुर्भाव. कंदकुजीमुळे 30 ते 40% आले पिकाचे क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चाऱ्याचा खर्च कमी आणि तरीही दूध उत्पादनाला दमदार पंढरपुरी म्हैस. पंढरपुरी म्हैस कमी व निकृष्ट चाऱ्यावर चांगले दूध देते. काटक आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने आजारी पडत नाहीत. कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून गर्भधारणेचे प्रमाण चांगले आहे. उत्तम व्यवस्थापन ठेवल्यास दिवसाला 12 लिटर दूध देण्याची क्षमता आहे. कापसावर मावा तुडतुड्यांचा प्रादुर्भाव. जयनगर परिसर. कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढला, शेतकरी चिंतेत. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.